आज देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा होतोय। लोकशाहीचा कणा असलेल्या संविधानाचा हा अभिमानाचा दिवस देशाच्या राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर आज सकाळी प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलाय। जर तुम्ही आज सकाळी दिल्लीच्या कर्तव्य पथावर प्रत्यक्ष उपस्थित नव्हता तर पुढचे काही मिनिटं टीव्ही समोर बसून ऐका, कारण भारताचा प्रजासत्ताक दिन हा आज केवळ साजरा झाला नाही तर तो अनुभवला गेला। तिरंग्याच्या सावलीत, संविधानाच्या साक्षीने आणि देशाच्या सामर्थ्याच्या गर्जनेत नव भारताने आज जगासमोर आपली ओळख पुन्हा एकदा ठामपणे मांडली। सकाळी दिल्ली जागी झाली तर सकाळचे साधारण 8 वाजले असतील। दिल्लीची हवा थंड होती, पण कर्तव्य पथावर उभ्या असलेल्या लाखो डोळ्यांमध्ये देशभक्तीची ऊब स्पष्ट दिसत होती। आज संपूर्ण देश 77वा प्रजासत्ताक दिनाचा साक्षीदार ठरलाय। देशाच्या लोकशाहीचा, संविधानाचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा भव्य उत्सव, जिथे तिरंग्याला सलामी देत भारताने आपली सांस्कृतिक विविधता, लष्करी ताकद आणि आधुनिक भारताचं दर्शन घडवलंय। दिल्लीच्या कर्तव्य पथावर पार पडलेल्या या ऐतिहासिक संचलनाचा हा सविस्तर आढावा। कर्तव्य पथावर राष्ट्रगीताच्या पहिल्या सुरातच वातावरण भारावून गेलंय। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरंग्याला मानवंदना दिली। राष्ट्रगीतानंतर 21 तोफांची मानवंदना देण्यात आली। तोफांचा प्रत्येक आवाज जणू देशाच्या इतिहासाची आठवण करून देत होता। हा केवळ झेंडा नव्हता, ही होती भारताच्या स्वाभिमानाची उंचावलेली ओळख। यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला उपस्थित होते भारताचे विशेष परदेशी पाहुणे। या सोहळ्याला पंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र पाहुणे तसेच विविध देशाचे राजनैतिक प्रतिनिधी उपस्थित होते। हे सर्व भारताच्या वाढत्या जागतिक स्थानाचे प्रतीक ठरले। आज कर्तव्य पथावर भारत केवळ स्वतःसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी उभा होता। यानंतर सुरू झालं भारतीय सैन्याचं शिस्तबद्ध संचालन, जिथे प्रत्येक पावलात देशसेवेची शपथ होती। राष्ट्रपतीने खुल्या वाहनातून संचालनाचं निरीक्षण केले। तीनही दलाचे प्रमुख, लष्कर, नौदल आणि हवाई दल यांना राष्ट्रपतींनी सलामी दिली। कर्तव्य पथावर उभ्या असलेल्या प्रत्येक जवानाच्या चेहऱ्यावर देशसेवेचा अभिमान दिसून येत होता। यानंतर लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या तुकड्यांनी शिस्तबद्ध संचालन सादर केले। आधुनिक शस्त्रसज्जता, स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर भारताची झलक या संचलनातून पाहायला मिळाली। महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील तुकड्यांनी विशेष लक्ष वेधून घेतलंय। महिला अधिकाऱ्यांचं नेतृत्व आणि आत्मनिर्भर भारताचं जिवंत दर्शन झालंय। सीमेवर उभा असलेला जवान हा कर्तव्य पथावर देशाच्या अभिमानाचा प्रतिनिधी ठरलाय। प्रजासत्ताक दिन संचलनाचं मुख्य आकर्षण ठरल्या त्या विविध राज्यांच्या आणि केंद्र सरकारच्या झाकी। प्रत्येक झाकीतून त्या राज्याची सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक वारसा, लोककला, शेती, पर्यटन आणि विकासाची वाटचाल हे प्रभावीपणे सादर करण्यात आले। काही झाक्यांमध्ये डिजिटल इंडिया, महिला सक्षमीकरण, आदिवासी संस्कृती, पर्यावरण संरक्षण यासारख्या विषयावर भर देण्यात आला। रंगसंगती, लोकनृत्य आणि संगीतामुळे संपूर्ण कर्तव्य पथ जणू भारताचं मिनी दर्शन बनलं होतं। यानंतर देशाभरातून आलेल्या कलाकारांनी लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला। पंजाबचा भांगडा, महाराष्ट्राचं लेझिम, पूर्वोत्तर राज्यांचे पारंपरिक नृत्य, दक्षिण भारतातील शास्त्रीय शैली एकाच मंचावर संपूर्ण भारताची झलक पाहायला मिळाली। NCCच्या मुला-मुलींनी संचलनाची विशेष दाद मिळवली। शिस्त, आत्मविश्वास आणि देशभक्तीचं दर्शन घडवत युवकांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशा निर्माण केली। आणि मग तो क्षण आला ज्याची सगळ्यांना प्रतीक्षा होती, महाराष्ट्राची झाकी। महाराष्ट्राची झाकी म्हणजे इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य वारसा, लोककला, नृत्य, कृषी, संस्कृती आणि आधुनिक महाराष्ट्राची प्रगती या झाकीतून प्रभावीपणे सादर झाली। दिल्लीच्या कर्तव्य पथावर महाराष्ट्राचा गजर केवळ दिसला नाही तर तो अनुभवला गेला। विविधतेचा भारत, उत्तर भारत, दक्षिण भारत, पूर्वोत्तर राज्ये, प्रत्येक झाकीतून परंपरा, भाषा, नृत्य, विकास, पर्यावरण यांचा सुंदर मेळ। हा भारत अनेक रंगाचा, पण भावना एकच, भारत। देशाभरातून आलेले कलाकार, ढोल ताशे, लोकनृत्य, पारंपरिक वेशभूषा, कर्तव्य पथावर भारताचा सांस्कृतिक नकाशा जणू जिवंत झालं। NCCच्या विद्यार्थ्यांनी शिस्त, आत्मविश्वास आणि देशप्रेम या तिन्हीचा आदर्श घडून दिला। आजचा हा युवक उद्याचा भारत घडवणार आहे। आकाशातला अभिमान आणि शेवटी आकाशातून गर्जना झाली।
तो भारतीय हवाई दलाचा भव्य फ्लाय पास्ट. हवाई दलाच्या विमानांनी कर्तव्य पथावर तिरंगाचे रंग उधळले. तो क्षण जिथे संपूर्ण देश उभा राहून टाळ्या वाजवत होता. संचलनाचा कळस ठरला तो भारतीय हवाई दलाचा भव्य फ्लाय पास्ट. आकाशातून झेपावलेली लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि तिरंगेच्या रंगात रंगलेला आकाश. कर्तव्य पथावर तिरंग्याचे रंग उधळले आणि तो क्षण जिथे संपूर्ण देश उभा राहून टाळ्या वाजवत होता. प्रेक्षकांनी टाळ्याच्या गजरात हा क्षणाचा आनंद घेतला. संपूर्ण कार्यक्रमासाठी राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती. हजारो पोलीस, निमलष्करी दल आणि विशेष सुरक्षा पथके तैनात होती. कोणतीही अनुचित घटना न घडता हा राष्ट्रीय सोहळा शांततेत पार पडला. कर्तव्य पथावरचा हा सोहळा केवळ परेड नव्हता, तो होता संविधान, लोकशाही आणि राष्ट्रीय एकतेचा उत्सव असलेला प्रजासत्ताक दिन. दिल्लीच्या कर्तव्य पथावरून पुन्हा एकदा भारताने जगाला दिला शक्ती, संस्कृती आणि समतेचा संदेश. हा सोहळा केवळ परेड नव्हे तर नव भारताच्या आत्मविश्वासाचा प्रतिबिंब ठरला. कर्तव्य पथावरचा हा सोहळा केवळ परेड नव्हता, तो होता भारताच्या आत्म्याचा उत्सव, संविधानाचा उत्सव आणि नव भारताच्या आत्मविश्वासाची घोषणा.